सुगंध हा सह्याद्रीच्या मातीचा, आपल्या ज्ञानाचा व हक्काचा, जिथे वाहतो विचारांचा झरा। पाहत रहा एकमेव न्यूज चॅनल लक्षतारा। लक्षतारा न्यूज चॅनलमध्ये मी समीक्षा आपले सहर्ष स्वागत करते। नेलकरंजी परिसरात बिबट्याचा वावर, शेळीवर हल्ला करून ठार, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण। नेलकरंजी आटपाडी, प्रतिनिधी दिलीप घाडगे। आटपाडी तालुक्यातील नेलकरंजी परिसरात बिबट्याचा वावर पुन्हा एकदा समोर आला असून रामघाट कुरण परिसरात बिबट्याने शेळीवर हल्ला करून ठार मारल्याची घटना शनिवारी सायंकाळी 6:30 वाजण्याच्या सुमारास घडली। या घटनेमुळे परिसरातील शेतकरी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। मिळालेल्या माहितीनुसार नेलकरंजी येथील प्रकाश रावसाहेब भोसले हे आपल्या शेळ्या चरावून घरी परतत असताना रामघाट कुरण परिसरात अचानक बिबट्याने एका शेळीवर झडप घातली। बिबट्याच्या हल्ल्यात शेळी जागीच ठार झाली। अचानक झालेल्या या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली। घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी मोठ्याने आरडाओरड केल्याने बिबट्याने ठार केलेली शेळी सोडून जवळील झाडावर चढण्याचा प्रयत्न केला। त्यानंतर तो तेथून जंगलाच्या दिशेने निघून गेला। या घटनेनंतर परिसरात बिबट्याच्या वावराची जोरदार चर्चा सुरू असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे। घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी तसेच संबंधित पोलीस पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला। तसेच परिसरात बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात येत असल्याचे सांगण्यात आले। दरम्यान नेलकरंजी व परिसरात बिबट्याचा वाढता वावर लक्षात घेता नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने वनविभागाने तातडीने पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकरी, पशुपालक आणि ग्रामस्थांकडून व शिवस्वराज्य कामगार संघटनेचे संस्थापक माननीय अजितदादा खंदारे यांनी वनविभाग प्रशासनाच्या बाबतीत तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत। नेलकरंजी हद्दीमध्ये बिबट्याने शेळीवरती हल्ला केला आणि त्या शेळीला ठार केले असे त्या ठिकाणी असणारे लोक सांगत आहेत। तरी वन विभागाने याच्याकडे तत्काळ लक्ष द्यावे। जे आपले प्रशासन आहे त्या सर्वांनी याच्याकडे लक्ष द्यावे आणि नेलकरंजी हद्दीमध्ये ज्या ठिकाणाला बिबट्या वावरत आहेत तो कोणत्या ठिकाणाला असेल किंवा काय हे वन विभागांना पाऊलखुणा किंवा बाकीच्या यंत्रणेद्वारे त्यांच्या समजेल तरी लवकरात लवकर त्याला जेरबंद करावे। नेलकरंजी हद्दीमधील एकाही लोकांच्या जीवितास हानी झाली नाही पाहिजे, पशुपक्ष्याला हानी नाही झाली पाहिजे हे त्यांनी लक्षात घ्यावे व यंत्रणा लवकरात लवकर उभा करावी। अन्यथा यापुढे शिवस्वराज्य कामगार संघटना ही रस्त्यावरती उतरेल आणि याच्या विरोधात निदर्शने चालू करेल। एवढेच मी बोलतो आणि थांबतो। MSCIT व GCC-TBC टायपिंग कम्प्युटर कोर्ससाठी प्रवेश सुरू झाले आहेत, तर आजच आपला प्रवेश निश्चित करा। ठिकाण सिद्धेश्वर कम्प्युटर्स अँड टायपिंग इन्स्टिट्यूट, मशिदी जवळ, सूरज ज्वेलर्स, आटपाडी। संपर्क 94 238 31 340 94 05 55 54 74। आपल्या हक्काचे एकमेव न्यूज चॅनल लक्षतारा। आजच चॅनलला सबस्क्राईब करा